इच्छापूर्ती. अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्याची गोष्ट आपल्याला माहीत असेलच. असा जादूचा दिवा मिळाला काय मज्जा आहे ना, आपण काय हवं ते मागून घेऊ. असाच मला जादूचा दिवा लाभला होता. त्याची प्रचिती घेतल्यानंतर मी तो चक्क फेकून दिला आणि आयुष्यात नंतर कधी वापरला नाही. त्याची ही कहाणी. मी गद्दे 25शीत प्रवेश करत होतो. इंजिनिअरिंग MBA करून एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो होतो. घसघशीत पगार, इतर भत्ते पण छान होते. सेल्सची नोकरी असल्याने भारतभर फुकट फिरायला मिळत होतं. परंतु आहे मनवर तरी गमते उदास, अशी आकारण उदासी. मला नक्की काय पाहिजे ते मात्र सांगता येत नव्हते. तेव्हा EST नावाचं एक महागडे ट्रेनिंग मुंबईत आले परदेशातून. आम्ही तुमचे संपूर्ण परिवर्तन, सुरवंडाचे फुलपाखरू करू, ट्रान्सफॉर्मेशन, असा त्यांचा दावा होता. या EST ट्रेनिंगमध्ये चमत्काराचा तुम्ही अनुभव घ्या असा एक प्रयोग करायचा होता. तशी मी 3 इच्छा व्यक्त केल्या. मला कार हवी होती, प्रेम म्हणजे काय असते याचा अनुभव हवा होता, आणि मला अमेरिका बघायची होती. स्वतःची कार चालवण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. तेव्हा माझ्या समवयस्क मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, आमच्या सोसायटीमध्ये कोणाकडेही कार नव्हती. माझ्याकडे साधी स्कूटर पण नव्हती. प्रेम म्हणजे काय असते याचा अनुभव हवा होता, कारण हिंदी चित्रपटात, कवितेत प्रेमाची थोरवी करतात, पण प्रेमाचा स्वानुभव मात्र माझा शून्य होता. मला अमेरिका बघायची होती, कारण तेव्हा इंजिनियर झाला की अमेरिकेला जायचा प्रघात होता. भारतात काय ठेवलंय अशीच परिस्थिती होती. तर असे 3 संकल्प करून मी माझ्या नित्यकर्माला लागलो आणि चमत्काराला सुरुवात झाली. अवघ्या एका आठवड्यात मी सेकंड हँड फियाट कार विकत घेतली. अस्तित्वाला माझी इच्छा पूर्ण करायची इतकी घाई लागली की त्या गाडीवरच मी कार चालवायला शिकलो. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं याचा पण अनुभव आला. बरं, ये कहाणी फिर कभी. आणि माझ्या 25व्या वाढदिवसाच्या सुमुहूर्तावर मला कंपनीने 2 महिन्याच्या ट्रेनिंगला अमेरिकेला पाठवलं. जेव्हा एखादा संकल्प तुम्ही हृदयापासून व्यक्त करता तेव्हा सर्व अस्तित्व तुमचा संकल्प पूर्ण करायला जणू कारस्थानच करतं. अल्केमिस्ट कादंबरीतील एक प्रसिद्ध वाक्य. जादूच्या कांडीप्रमाणे अस्तित्वाने माझ्या 3 इच्छा पूर्ण केल्या, त्याही दिलेल्या वेळेतच. आणि मी कृतार्थ झालो. आणि मी संकल्प केला की आता काही न मागता आयुष्याचा प्रवास करायचा. अस्तित्वाला माझ्यासाठी जे जे काय मान्य असेल ते आनंदाने स्वीकारायचं. आणि अस्तित्वाने माझ्या पोत्या मनाच्या मागणीपेक्षा कितीतरी मोठे अमर्याद खजिने मला उपलब्ध करून दिले. कुसुमाग्रज म्हणतात, हे हृदय नसे बरीच थंडीला धगधगलेले, हे हृदय नसे बरीच थंडीला धगधगलेले, आशांची इंधन अखंड त्यावर चालले. मनाच्या इच्छा पूर्ण झाल्या तरी मन काही त्यात खोट काढते. मन कधी संतुष्ट होत नाही, ते अजून अजून हव्यास धरतं. जर काही इच्छा न ठेवता मला जे मिळाले तेच हवे असेल, अशी अनिवार्य निवड, चॉईसलेस सिलेक्शन, संपूर्ण अनिवार्य स्वीकृतीच नाही तर अनिवार्य निवड, म्हणजे मन का हो तो अच्छा और ना हो तो और भी अच्छा. 25शीतील या निर्णायक वळणानंतर माझ्या आयुष्याला एक नवीन सुरुवात झाली. हा मोठा सुयोग होता, कारण सहजपणे विनासायास वस्तू माझ्याकडे ताजे झाल्याचे अनुभव नेहमी यायला लागले. मग असे चमत्कार इतके नित्य झाले की त्याचे आश्चर्य वाटायचे पण बंद झाले. मला माझ्या मालकीच्या वस्तू हव्यात, मी त्याचा वापर किंवा उपभोग घेणार आणि त्यामुळे मी आनंदी होणार, अशा मनोगतीच्या 3 पायऱ्याचा क्रम आहे. पण वस्तुप्राप्ती झाली तरी आनंदाची प्राप्ती अभावानेच होते. मग हा क्रम जर का उलटा केला म्हणजे आपल्या नित्य आनंदातून आपण जे सहज कर्म करतो आणि मग पाहिजे त्या वस्तू आपल्याकडे आपसुकच आकर्षित होतात. याला योगायोग किंवा कर्मधर्म संयोग, याचा धार्मिकपणाशी किंवा देवधर्म याच्याशी काहीच संबंध नाही. जे जे इच्छी प्राणी तेथे पूर्वी चक्रपाणी. सत्य संकल्पाचा दाता नारायण असं तुकाराम म्हणतात. इच्छा स्वप्नरंजन हा व्यक्तिगत मामला असतो, पण जेव्हा त्याला व्यापक स्वरूप मिळते तेव्हा तो संकल्प होतो. स्वतःच्या भाग्योदयात अनेकांना भागीदारी दिल्यामुळे अस्तित्व त्या सर्वसमावेश संकल्पाला तथास्तु म्हणते. उदाहरणार्थ हिंदवी स्वराज्याचा संकल्प करणारे छत्रपती शिवाजी महाराज किंवा आजकालचे इन्फोसिस नारायण मूर्ती सारखे यशस्वी उद्योजक ज्यांनी इन्फोसिसच्या सर्व कर्मचाऱ्यांना स्टॉक ऑप्शनच्या परिसस्पर्शाने गर्भ श्रीमंत केले.
या सर्वांनी आपल्या वैयक्तिक इच्छेला एक व्यापक स्वरूप दिले आणि अनेकांना आपल्या स्वप्नपूर्तीत सामील केले. अल्लाउद्दीनच्या दिव्याची गरज नाही. हा कल्पवृक्ष आपल्या सगळ्यांकडेच आहे. मग सांगा तुमचा अनुभव, तुमच्या इच्छा पूर्ण